नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण सामग्रीचं वर्गीकरण कसं करायचं हे बघणार आहोत. आपण अनेक वेळा निरनिराळ्या कारणांसाठी माहिती गोळा करतो. अशा रीतीने संकलित केलेल्या संख्यात्मक माहितीला कच्ची सामग्री म्हणतात. यातील प्रत्येक संख्येला प्राप्तांक म्हणतात. वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी कशी तयार करायची ते आपण आधी शिकूया. जेव्हा सामग्रीतील प्राप्तांकांची संख्या जास्त असते, अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी लांबलचक होते. त्यामुळे ती हाताळणे, त्याचे विश्लेषण करणे व त्यावरून अर्थनिर्वचन करणे कठीण जाते. अशा वेळी दिलेल्या सामग्रीतील प्राप्तांकांची संख्या पाहून त्यांचे योग्य असे गट पडतात. त्यानंतर प्रत्येक गटातील वारंवारता ठरवतात. नंतर वारंवारता सारणी तयार करून कॅपिटल N, सिग्मा Fi यांच्या किमती काढतात. वर्गीकृत वारंवारता सारणी दोन पद्धतींनी मांडता येते. पहिली पद्धत समावेशक पद्धत, ज्याला इंग्रजीमध्ये इन्क्लुझिव्ह मेथड असं म्हणतात, आणि दुसरी पद्धत असमावेशक पद्धत, एक्सक्लुझिव्ह मेथड. आता समावेशक पद्धतीलाच खंडित वर्ग असंही म्हणतात. यामध्ये काही संज्ञा महत्त्वाच्या आहेत त्या आपण बघूया. सामग्रीचा विस्तार. वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीमध्ये दिलेल्या सामग्रीतील सर्वात मोठी व सर्वात लहान या संख्येमधील अंतराला त्या सामग्रीचा विस्तार असं म्हणतात. समजा एखाद्या सामग्रीतील सर्वात लहान संख्या 12 असून मोठी संख्या 50 आहे, तर त्या सामग्रीचा विस्तार 50 - 12 बरोबर 38 एवढा आहे. वर्ग म्हणजे काय, तर सोयीस्कर आकाराच्या प्राप्तांकाच्या गटांना वर्ग असे म्हणतात. 21 ते 60 या सामग्रीतील 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50 आणि 51 ते 60 अशा गटांना त्या सामग्रीचे वर्ग म्हणतात. आणि हे गट लिहिण्यासाठी खालचा प्राप्तांक आणि वरचा प्राप्तांक यांच्यामध्ये आडवी रेघ देतात. या वर्गांना खंडित वर्ग म्हणतात. वर्ग मर्यादा. प्रत्येक वर्गाच्या सुरुवातीच्या व शेवटच्या संख्यांना वर्ग मर्यादा म्हणतात. 21 ते 30 या वर्गातील 21 या संख्येला खालची मर्यादा आणि 30 या संख्येला वरची मर्यादा असं म्हणतात. वारंवारता. एखाद्या वर्गातील प्राप्तांकांची एकूण संख्या हीच त्या वर्गाची वारंवारता असते. समजा 11 ते 20 या गटात एकूण 7 प्राप्तांक येतात, तर त्या वर्गाची वारंवारता 7 आहे असं आपण म्हणतो. वर्गांतर किंवा वर्ग अवकाश. लगत येणाऱ्या दोन वर्गांच्या खालच्या मर्यादा किंवा वरच्या मर्यादा यामधील अंतरास वर्गांतर किंवा वर्ग अवकाश असं म्हणतात. 21 ते 30, 31 ते 40 या वर्गांमध्ये 30 - 21 बरोबर 9 किंवा 40 - 31 बरोबर 9, म्हणून या वर्गाचे वर्गांतर किंवा वर्ग अवकाश 9 आहे. वर्गमध्य. एखाद्या वर्गातील खालच्या आणि वरच्या मर्यादांच्या सरासरीला त्या वर्गाचा मध्य किंवा वर्गमध्य असं म्हणतात. वर्गमध्य काढण्यासाठी सूत्र आहे वरची मर्यादा अधिक खालची मर्यादा छेद 2. समजा 21 ते 30 या गटाचा मध्य काढायचा असेल तर 21 ही खालची मर्यादा आहे, 30 ही वरची मर्यादा आहे, म्हणून 21 अधिक 30 बरोबर 51 आणि 51/2 म्हणजेच 25.5 हा या गटाचा वर्गमध्य आहे. दुसरी पद्धत. वारंवारता वितरण सारणी तयार करण्याची दुसरी पद्धत असमावेशक पद्धत, ज्याला अखंडित वर्ग असं आपण म्हणतो. 21 ते 30, 31 ते 40 या वितरण सारणीच्या समावेशक पद्धतीत
30.3 ही नोंद करता येत नाही. म्हणून हे वर्ग 21 ते 31, 31 ते 41 या असमावेशक पद्धतीत येतात. 31 या प्राप्तांकाची नोंद मग 21 ते 31 मध्ये करावी का 31 ते 41 या वर्गात करावी? तर लक्षात ठेवा, 31 या प्राप्तांकाची नोंद नेहमी पुढच्या वर्गात म्हणजे 31 ते 41 या वर्गात करावी. 21 ते 31 या वर्गामध्ये ही नोंद केली जाणार नाही, हे लक्षात ठेवावं लागेल. अशा प्रकारे वर्गाच्या वरच्या मर्यादेचा समावेश नसलेल्या या पद्धतीस असमावेशक पद्धती म्हणतात. आता काही वर्ग जर असलग दिले असतील तर त्याचं रूपांतर आपल्याला सलग वर्गामध्ये सुद्धा करता येतं. असलग वर्ग म्हणजे कसे? तर 6 ते 10, 11 ते 15, 16 ते 20. म्हणजे 6 ते 10 नंतर पुढचा वर्ग आलाय 11 ते 15, म्हणजे 10 पासून तो सुरू झालेला नाही, म्हणून असलग. मग याचं रूपांतर सलग वर्गात करायचं असेल तर 10 आणि 11 यांच्यातला फरक 1/2 म्हणजेच 0.5 हे वरच्या मर्यादेमध्ये मिळवायचे आणि खालच्या मर्यादेतून वजा करायचे, म्हणजे सलग वर्ग तयार होतात. 5.5 ते 10.5, 10.5 ते 15.5 या पद्धतीने सलग वर्ग आपल्याला तयार करता येतात. वर्गाची निवड कशी करायची? तर दिलेल्या सामग्रीचा विस्तार बघायचा आणि वर्ग एकमेकांशी न छेदणारे किंवा त्यांच्यात सामग्रीतील सर्व प्राप्तांक येतील असे असावे. शक्यतो वर्ग अवकाश सारखा असावा आणि वर्गांची संख्या ही खूप जास्तही नको आणि खूप कमी सुद्धा नको. वर्ग मर्यादा ही पूर्णांकी किंवा साध्या अपूर्णांकी असाव्यात. वर्गसीमा समावेशक पद्धतीतील सर्व सलग वर्गात रूपांतरित करताना एका वर्गाची वरची मर्यादा आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या वर्गाची खालची मर्यादा यांच्या मध्यावर येणारी संख्या ही त्या वर्गाची खरी वरची मर्यादा किंवा खरी वरची सीमा व त्या पाठोपाठ येणाऱ्या वर्गाची खरी खालची मर्यादा असते. अशा प्रकारे समावेशक पद्धतीतून असमावेशक पद्धतीतील सलग वर्ग असलेली ही सारणी तयार होते. म्हणजेच 21 ते 30, 31 ते 41 या सारणीचं सलग रूपांतर करायचं झाल्यास 20.5 ते 30.5, 30.5 ते 40.5 या पद्धतीने आपल्याला त्याचं रूपांतर करता येईल. पुढच्या तासाला आपण सराव संच 7.3 यामधील उदाहरणं अभ्यासणार आहोत.